विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या शैक्षणिक चॅनलमध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इंग्लिश ग्रामर मधील एक महत्त्वाचा टॉपिक कडे जाणार आहोत। तो टॉपिक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच। डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये आज आपण विशेषत्वाने असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्य या टाइप बद्दल माहिती घेणार आहोत। या अगोदर आम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच संबंधित असणारे सर्व नियम आणि जी प्रोसिजर असते, जी पद्धत असते डायरेक्ट सेंटेन्सेस तर इनडायरेक्ट सेंटेन्सेस मध्ये कन्व्हर्जन करणे या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवून आम्ही युट्यूबवर आमच्या सुगम लर्निंग या चॅनल तर्फे प्रसिद्ध केलेला आहे। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणार आहोत। तो जरूर पहा। त्यामुळे काय होईल की हा व्हिडिओ समजून घेण्यास तुम्हाला अधिक मदत होणार आहे। चला तर पाहूयात। आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच विधानात्मक वाक्य। यासाठी एक वाक्य मी इथे लिहिलेलं आहे। वाक्य आहे पहा, ही सेड आय एम रेडी हिअर नाउ। सर्वप्रथम आपण हे वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करूयात आणि त्यानंतर आपण हे वाक्य डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करताना कोणकोणत्या पद्धती, कोणची पद्धत आपण अवलंबली आणि कोणते नियम त्यावेळेस कार्य करत होते याची आपण इन डिटेल चर्चा करणार आहोत। पाहूयात। पहा, आपण ज्यावेळेस इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण वाक्य कन्वर्ट करतो आहोत त्यावेळेस आपण असं करणार आहोत, ही टोल्ड दॅट। He was ready there then। आता हे जे वाक्य आहे हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये पूर्णतः रूपांतरित झालेलं आहे। आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूयात की आपण डायरेक्ट स्पीच मधील विधानात्मक वाक्य ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये घेतलं त्यावेळेस नेमके कोणते नियम वापरले आणि कोणती प्रोसिजर वापरली बदल घडवून आणण्यासाठी। या अगोदर आपण समजून घेणार आहोत हा, ही, त्यानंतर सेड आणि आय एम रेडी हिअर नाउ या तीन सेक्शन्स आपल्याला माहिती घ्यायची की त्याने नेमकं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचच्या संदर्भात इंग्लिश ग्रामर मध्ये काय म्हणून संबोधतात। तर जो ऍक्च्युअली सेंटेन्स म्हणजे कथन करतो त्यास आपण म्हणतो रिपोर्टर आणि रिपोर्टरसाठी आपण आर घेतलेला आहे। दुसरा आहे सेड। सेडला आपण म्हणतो रिपोर्टिंग वर्ब म्हणजे ज्या वर्बच्या मदतीने, ज्या क्रियापदाच्या मदतीने एखादं वाक्य कथन केलं जातं त्या वर्बला, त्या क्रियापदाला आपण म्हणतो रिपोर्टिंग वर्ब। आणि जे कथन केलं जातं, जे बोललं जातं, जे स्टेटमेंट केलं जातं त्या स्टेटमेंटला आपण म्हणतो रिपोर्टेड स्पीच। ठीक आहे। तर डायरेक्ट स्पीच मधील वाक्याचे हे तीन प्रमुख भाग आहेत। आता आपण पाहूयात की ज्यावेळेस डायरेक्ट स्पीच मधील हे वाक्य, हे स्टेटमेंट ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये आणतो त्यावेळेस आपण नेमकं काय करतो। पहा, जो रिपोर्टर आहे या रिपोर्टर मध्ये कोणताही बदल होत नाही। तो जर प्रथम वचनी आय असेल किंवा थर्ड पर्सन ही असेल, शी असेल किंवा कोणाचं नाव असेल तर ते जसंच्या तसं आपण कोणतेही बदल न करता आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरतो। त्यानंतर दुसरा नंबर येतो रिपोर्टिंग वर्बचा। रिपोर्टिंग वर्ब म्हणजेच सेड। ठीक आहे। तर या सेडचं आपण रूपांतर करतो टोल्ड मध्ये। अगदी यामध्ये आपण समजून घ्यायचं आहे, जर सेडच्या ऐवजी से असेल किंवा सेज असेल
तर टोलच्या ऐवजी TELL टेल किंवा टेल्स TELLS असं होईल. त्यानंतर आपण हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा हे आपण रिमूव्ह करतो, काढून टाकतो आणि त्याच्या बदल्यात त्याच्या व्यतिरिक्त त्या जागेवर आपण वापर करतो दॅट या कंजंक्शनचा. तो आपण इथे केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतमध्ये असणाऱ्या कर्त्याचा पर्सन, मग तो प्रथम फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल, तर या फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनचं रूपांतर आपण थर्ड पर्सन मध्ये करतो. त्यामध्ये जर आय असेल तर आयचा ही किंवा शी होऊ शकतो. वी असेल तर त्याचं कन्व्हर्जन दे मध्ये होईल. यू असेल तर त्याचं कन्व्हर्जन दे मध्ये होईल. अशा प्रकारे आपण या कर्त्याच्या पर्सन बदलतो, म्हणजे फ्रॉम फर्स्ट पर्सन अँड सेकंड पर्सन टू द थर्ड पर्सन. तो आपण इथे केला आहे. आयच्या ऐवजी आपण इथे घेतला ही. ही का घेतला आहे? कारण इथं जो रिपोर्टर ही आहे त्यांनी हे वाक्य स्वतःच्या संदर्भात बोललेलं आहे आयने, म्हणून आपण त्याचं रूपांतर केलं ही मध्ये. त्याच्यानंतर पहा, आतमध्ये जे स्टेटमेंट होते इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये, त्याचा आपण जर काळ पाहिला तर तो होता प्रेझेंट टेन्स. तर दुसरा नियम आपण इथे शिकतो आहोत. तो नियम असा आहे की वाक्याचा काळ हा प्रेझेंट टेन्स अथवा फ्युचर टेन्स असेल तर त्याचे रूपांतर करस्पॉन्डिंग पास्ट टेन्स मध्ये होतं. म्हणजे काय होतं? म्हणजेच सिंपल प्रेझेंट अथवा सिंपल फ्युचर असेल तर त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर होणार आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तसेच प्रेझेंट अथवा फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर त्याचे रूपांतर हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये होतं. मग आता आपल्या मनात प्रश्न येईल, जर वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय होईल? जर वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याचे रूपांतर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये होईल. वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर त्याचे रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये होईल. येते लक्षात? तर अशा प्रकारे आपण या प्रेझेंट टेन्स मध्ये असणाऱ्या वाक्याचं रूपांतर वॉज वापरून पास्ट टेन्स मध्ये केलं आहे. ही वॉज रेडी, देर इज नो चेंज. आता पहा, हिअर आणि नाऊ हे जे दोन शब्द आहेत ते नियरनेस दर्शवणारे शब्द आहेत. यांचं रूपांतर आपल्याला वर्ड्स शोईंग डिस्टन्स, म्हणजे जे दुरावा, जे अंतर दर्शवतात अशा शब्दांमध्ये करावं लागतं. त्यामुळे हिअरचं रूपांतर होणार आहे देअर मध्ये आणि नाऊचं रूपांतर होईल देन मध्ये. तर कसं वाक्य झालं पहा, आपण इथं पुन्हा पाहूया. वाक्याचं रूपांतर असं झालं, ही टोल्ड दॅट ही वॉज रेडी देअर डे. विद्यार्थी मित्रांनो, याबरोबर एक छोटीशी पुन्हा टिप्स. यामध्ये पहा, विल, शॅल, मे आणि कॅन हे जर प्रायमरी आणि मॉड्यूल ऑक्झिलरीचा वापर मूळ वाक्यात असेल, स्टेटमेंट मध्ये असेल, तर विलचं वुड, शॅलचं शूड, मेचं माइट आणि कॅनचं कुड मध्ये रूपांतर करावं लागतं. हा एक इथं महत्वाचा नियम आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं एक सॅम्पल वाक्य. आता आपण घेतो आहोत काही वाक्य विधानात्मक स्वरूपाचे आणि त्याचं आपण रूपांतर करणार आहोत इनडायरेक्ट स्पीच मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूयात आपण काही उदाहरणं. हे उदाहरणं टिपिकली आपण वेगवेगळ्या काळातले निवडलेले आहेत, जेणेकरून त्या काळांमध्ये आपण रूपांतरित करताना काय अपेक्षित बदल असतात हे आपल्याला पाहायला मिळेल आणि काही एक्सेप्शन टू द रूल्स असतात
त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. आमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, टीचर सेज कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा द स्टुडंट वॉज लेझी. ठीक आहे. इथं नोट करण्यासारखी एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं जो रिपोर्टिंग वर्ब आहे तो सेड या टिपिकल वर्बच्या ऐवजी आपण प्रेझेंट टेन्स मध्ये घेतलेला आहे. अशा वेळेस आपल्याला वाक्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात किंवा काय बदल करायचे नाहीत हे आपण उत्तर झाल्यानंतर चर्चा करूया. पहा, टीचर सेज, आता कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा आपण रिमूव्ह करतो आहोत, त्याऐवजी वापरतो आहोत दॅट. टीचर सेज दॅट दी स्टुडंट was lazy. विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण मुद्दाम एक रूल हायलाइट करण्यासाठी मी निवडलेला आहे. पहा, याच्यामध्ये जो रिपोर्टिंग वर्ब हा सेज म्हणजेच प्रेझेंट टेन्स मध्ये असल्यामुळे स्टेटमेंट मध्ये असणारा जो टेन्स आहे, उदाहरणार्थ इथं आहे पास्ट टेन्स, हा पास्ट टेन्स इंटॅक्ट राहणार आहे. त्याचं कन्व्हर्जन कुठेही आपण प्रेझेंट टेन्स मध्ये अथवा फ्युचर टेन्स मध्ये आपण करणार नाही आहोत. तर नियम असा आहे की जर त्याचा रिपोर्टिंग वर्ब हा प्रेझेंट अथवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर मूळ जे स्टेटमेंट आहे इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये, त्यामध्ये असणारा वाक्याचा काळ हा बदल होत नाही. त्याप्रमाणे तो वाक्य झालं आहे, टीचर सेज दॅट द स्टुडंट वॉज लेझी. म्हणजे तिथं आपण पास्ट टेन्सचं रूपांतर इतर टेन्सेस मध्ये केलेलं नाही. पुढचं वाक्य पाहूया. द टीचर विल से अशोक विल नॉट पास. हे वाक्य आपण रूपांतरित करून पाहूया. पहा कसं होईल. The teacher will say, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाज हे आपण रिमूव्ह करतो आहोत, त्याऐवजी वापरणार आहोत आपण कंजंक्शन दॅट. द टीचर विल से दॅट अशोक will not pass. पहा, इथं पुन्हा आपण एका नियमाचा उपयोग केला, कारण इथं विल प्लस से अशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब असल्यामुळे स्टेटमेंट मध्ये जो काही काळ होता त्याचं रूपांतर आपण पास्ट टेन्स मध्ये केलेलं नाही, तर तो काळ आपण तिथं इंटॅक्ट ठेवलेला आहे. म्हणून वाक्य कसं कन्वर्ट झालं. द टीचर विल से दॅट अशोक विल नॉट पास ऍज इट इज. राईट. ठीक आहे, पुढच्या वाक्याकडे जातो आहोत. अनिल सेड सतीश स्विम्स डेली. वाक्यात आपण रूपांतर करून घेतल्यानंतर चर्चा करूया. पहा काय होतंय रूपांतर. Anil said that Satish swims daily. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचं रूपांतर करताना काही चूक झाली असं आपल्याला वाटतंय का? पाहूयात वाक्य काय होतं. अनिल सेड दॅट सतीश स्विम्स डेली. तुम्ही म्हणताल की इथं पास्ट टेन्स मधला रिपोर्टिंग वर्ब असताना स्टेटमेंटचं जो टेन्स आहे, काळ आहे, तो भूतकाळात रूपांतर करणं आवश्यक असताना आपण तो इथं केलेला का नाही? ही चूक आहे का?
तर निश्चित नाही. मग इथं कोणता नियम लागू होता आहे? विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात रूल ऑफ एक्सेप्शन. या रूल ऑफ एक्सेप्शन नुसार आपण असं करतो की जे काही युनिव्हर्सल ट्रूथ्स आहेत, म्हणजेच वैश्विक सत्य, म्हणजे द सन रायजेस इन द ईस्ट, म्हणजे सूर्योदय हा पूर्वेला होतो. द अर्थ इज राऊंड, पृथ्वी गोल आहे. आणि त्याचबरोबर आपल्या डेली हॅबिट्स, लाईक आय ब्रश माय टीथ एव्हरी डे, आय टेक माय बाथ एव्हरी डे, आय टेक माय लंच ॲट 1 o'clock, ह्या आपल्या ह्या आपल्या हॅबिट्स झाल्या, रेग्युलर हॅबिट्स. तर रेग्युलर हॅबिट्स आणि वैश्विक सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ यांच्या संदर्भात रूल ऑफ एक्सेप्शन असा आहे की यांचं रूपांतर पास्ट टेन्स मध्ये आपण जनरली करत नाही. आता पहा, सतीश स्विम्स डेली ही त्याची एक सवय आहे की तो रोज पोहतो. त्यामुळेच जरी वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड असेल तरी आपण त्याचं रूपांतर पास्ट टेन्स मध्ये केलेलं नाही. पुढचं वाक्य पाहूयात. इन्स्पेक्टर सेड टू द कॉन्स्टेबल, यू हॅव डन युअर ड्युटी. पाहूयात. Inspector said to the constable, that, अर्थात दॅट हा म्हणजे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या आपण ऐवजी वापरतो दॅट. आता यू हॅव डन, नाउ दिस यू हा जो सेकंड पर्सन सिंग्युलर आहे हा आपण कॉन्स्टेबलच्या संदर्भात वापरलेला आहे. त्यामुळे दॅट आपण इथे वापरणार आहोत ही. हॅव डन, हॅव डनचं रूपांतर रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असताना होणार आहे हॅड डन. ही हॅड डन. युअरचं रूपांतर होईल हीज मध्ये, हीज ड्युटी. पहा, हे दिलेलं वाक्य होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स, परंतु त्याच वेळेस वाक्याला कंट्रोल करणारा रिपोर्टिंग वर्ब हा पास्ट टेन्स मध्ये असल्यामुळं प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळाचं रूपांतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये केलं. त्यामुळे वाक्य कसं झालं? इन्स्पेक्टर सेड टू द कॉन्स्टेबल दॅट ही हॅड डन हिज ड्युटी. इथं सेडच्या ऐवजी आपण टोल्ड सुद्धा वापरू शकतो. सेड वापरणं ही चुकीचं नाही. पुढे पाहूयात. बाली सेड अर्णव रिटर्न इन द आफ्टरनून. पहा, रिपोर्टिंग वर्ब ही पास्ट टेन्स मध्ये आहे आणि दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते पण आपण सिंपल पास्ट टेन्स मधलं निवडलेलं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दोन पास्ट टेन्स म्हणजे रिपोर्टिंग वर्बचा पास्ट टेन्स आणि वाक्यात असलेला सिंपल पास्ट टेन्स चं रूपांतर होतं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. वाक्य आपण बदलून पाहूयात कसं होतं आहे. बाली सेड दॅट अर्णव had returned in the afternoon. In the afternoon.
पहा विद्यार्थी मित्रांनो, वाक्य कसं झालं आहे की बाली सेड कॉमा इंटिग्रेटेड कॉमा अर्णव रिटर्न इन द आफ्टरनून. त्याचं रूपांतर आपण इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना काय केलं? बाली सेड दॅट अर्णव हॅड रिटर्न. हॅड रिटर्न म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये याचं कन्व्हर्जन केलं इन द आफ्टरनून. अशा प्रकारे या वाक्यांचे आपण रूपांतर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही मोजकी वाक्य. त्याच्या मदतीने आज आपण विधानात्मक वाक्य म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्सेस चे रूपांतर करताना कोणकोणचे नियम आणि कोणची पद्धती कृती आवश्यक असते याची आपण माहिती घेतली. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटतो आहोत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच घेऊन एका नव्या टॉपिक सहित. पुढील व्हिडिओ येईपर्यंत आपणा सर्वांना गुड बाय.